शेजारच्या बाईसोबत शरीर संबंध, लॉजवर सापडले, पुढे घडले भयंकर. धाराशिव सत्य घटना. स्वैराचार आणि व्यभिचार हे परस्परक अवलंबून असणारे दोन शब्द कुटुंबाला आणि माणुसकीला घातक ठरतात. हे शब्द एकदा का माणसाच्या अंगामध्ये भिनले की मग तो पुरुष असो की स्त्री, त्याला समाज बंधनाचे वावडे वाटू लागते. मग स्वतःला हव्या तशा वागणुकीचा मार्ग सुरू होतो. यामध्ये केवळ एखादा पुरुष किंवा स्त्री पुरता मर्यादित हा विषय न राहता कौटुंबिक आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होण्याकडे याची वाटचाल सुरू होते. असे अनेक प्रकार समाजामध्ये घडत असल्याचे आपण पाहतो. ही अशीच एक घटना आहे ज्यामध्ये सोयराच्या वृत्तीने वागणाऱ्या 26 वर्षीय विवाहितेला आपला जीव गमवावा लागला. तिच्या मृत्यूने तिची 2 लहानगी मुले पोरकी झाली. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अत्यंत निर्दयीपणे खून करून मृतदेह जाळल्याची दुर्दैवी घटना घडली. या भयानक घटनेचा हा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागामध्ये राणी विशाल गायकवाड वय वर्ष 26 ही विवाहिता राहत होती. तिला पती, 2 मुले होते, संसार होता, पण तिचा पाय घसरलेला होता. तरुण बाईचे चालचलन थोडे बिघडले की तिच्या भोवती लंपट पुरुष पिंगा घालू लागतात. राणीला तो अनुभव लवकरच आला. काही पुरुष तिच्या मागे पुढे करू लागले, मग तिलाही चटक लागली. 2023 मध्ये ती लॉज परिसरामध्ये तिच्या नातेवाईकांना वारंवार दिसली. तेव्हा तिच्या घरामध्ये वादाला तोंड फुटले. तू तुझे वागणे सुधार असे तिचे नातेवाईक तिला समजावून सांगत होते, पण तिच्या वागण्यामध्ये फरक पडत नव्हता. तिचे अनिकेत महादेव कांबळे वय वर्ष 33 याच्याशी संबंध निर्माण झालेले होते. काही काळ दोघांच्या मध्ये संबंध होते. त्याला वाटत होते की तिचे इतरही काही पुरुषांशी संबंध असावेत. नंतर त्या दोघांचे भेटणे बंद झाले. पुन्हा त्यांच्यामध्ये संबंध आलेले होते. दिनांक 26 नोव्हेंबर या दिवशी नेहमीप्रमाणे लेकरांना शाळेमध्ये सोडण्याच्या निमित्ताने राणी शाळेकडे आली. तिथे अनिकेत कांबळे हा थांबलेला होता. राणी आडोशाला उभे राहून रडत असल्याचे अनिकेतने पाहिले. तो तिच्याजवळ गेला. त्याने तिला विचारले की तू का रडत आहेस, तुझी अडचण काय आहे. त्यावेळी तिने सांगितले की घरचे लोक मला तुला भेटण्यावरून मानसिक त्रास देत आहेत. मी आता त्या कुटुंबासमवेत राहू शकत नाही, तूच माझा सांभाळ कर. ती त्याला सोबत राहण्याची गळ घालत होते. त्यावेळी आपण चर्चा करूया असे म्हणून त्याने तिला आपल्या गाडीमध्ये बसवले आणि शाळेपासून काही अंतरावर नेले. त्या ठिकाणी दोघांनी 2 तास एकत्र चर्चा केली. त्यावेळी राणीला त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ती घर सोडून जाण्यावर ठाम होते. काही करून तू माझा सांभाळ कर अशी गळ घातल्याने अनिकेत तिच्या भावनिक आग्रहाला बळी पडला. मागच्या काळामध्ये दोघांनी घेतलेला शरीर सुखाचा आनंद त्याला आठवू लागला. मग त्याने आपण गावी जाऊ, मी तुला गावी खोली करून ठेवतो असे त्याने तिला सांगितले. तू तुझे काही सामान घेऊन ये, आपण काही वेळानंतर गावी जाऊया असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अनिकेत घरी गेला आणि त्याने घरातून 6,000 रुपये घेतले. पत्नीला सांगितले की गाडीला भाडे मिळालेले आहे, मी बाहेर गावी जात आहे. तिकडे राणी तयारीनेच आलेले होते. मग दोघांनी देहू रोड येथील अक्षय गारमेंट दुकानामध्ये जाऊन तिच्यासाठी पिवळ्या रंगाचा ड्रेस, सलवार पॅन्ट, स्टॉल खरेदी केला. त्यानंतर 4 चाकी गाडीतून ते पुण्यातून धाराशिवच्या दिशेने सुसाट निघाले. दुपार उलटून गेलेली होते. पुणे सोलापूर मार्गावरील इंदापूर नजीक गाडी आल्यानंतर त्यांनी लकी हॉटेल पाहिले. या ठिकाणी जेवण करण्याचा बेत आखला. पोटभर जेवण केले आणि गाडी सुसाट मार्गाने निघाली. टेंभुर्णी तालुका जिल्हा सोलापूर येथील अमोल पेट्रोलियम येथे गाडीमध्ये इंधन भरले. या दरम्यान राणीने स्वच्छतागृहामध्ये जाऊन अंगावरील जुनी कपडे बदलून नवीन खरेदी केलेला ड्रेस परिधान केला. पाहता पाहता दिवस मावळतीला आलेला होता. बार्शी शहर संपून दोघांची गाडी धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी परिसरामध्ये दाखल झाली. या ठिकाणी दोघांनी काही वेळ आराम केला. या दरम्यान अनिकेतला त्याच्या पत्नीचा फोन आला. फोनवर त्याने बराच वेळ पत्नीशी संवाद साधला. त्यानंतर मात्र त्याच्या मनामध्ये आपली पत्नी आणि कुटुंबाचा विचार डोकावला. आपण हे जे काही करतो आहे हे योग्य नाही. आजवर झाले ते झाले, आता यापुढे नको असे विचार तरंगू लागले.
पत्नीशी बोलणे संपल्यानंतर त्याने राणीला जवळ घेतले आणि तो तिला म्हणाला, आपण परत पुण्याला जाऊया. असे काही करायला नको. पुण्यातच राहून आपण जे काही करायचे ते करूया. तुला 2 मुले आहेत, मलाही मुले आणि पत्नी परिवार आहे, असे तो तिला समजावत होता. मात्र ती काहीही ऐकायला तयार नव्हते. तू माझा सांभाळ करणार होतास म्हणून मी तुझ्याबरोबर आलेले आहे. आता मी परत जाणार नाही. तू मला परत घेऊन गेलास तर मी तुझ्या विरोधामध्ये तक्रार देईन, असा धमकीवजा इशाराच तिने दिला. आता मात्र अनिकेतला थंडीमध्ये घाम फुटला. आता काहीही करून तिच्यापासून आपली सुटका करून घेण्यातच आपले भले आहे, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये फिरू लागला. मात्र करायचे काय, या विचारचक्रामध्ये तो गुंतून गेला. येडशी येथून तडवळा परिसरामध्ये रात्री उशिरा ते पोहोचले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. दिवसभराच्या प्रवासाने राणी थकलेली होते. गाडीच्या मागील सीटवर ती झोपलेली पाहून हिचा आत्ताच बंदोबस्त करायला हवा, नाहीतर आपली काही खैर नाही, हा विचार त्याच्या मनामध्ये घुंगावू लागला होता. मध्यरात्री उलटून गेली. पहाटेचे 3 वाजून गेलेले होते. त्याने डोक्यातील विचारचक्र थांबवले आणि कृती करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या गाडीतील इंधन काढून घेतले. राणे निश्चित झोपल्याची खात्री केली. मग त्याने गाडीतील लोखंडी रॉड बाहेर काढला आणि कोणताही विचार न करता झोपलेल्या राणीच्या डोक्यात घातला. लोखंडी रॉडचा फटका जोरात डोक्यात बसल्याने एका फटक्यातच ती गतप्राण झाली. बचावासाठी ओरडण्याची संधीही तिला मिळाली नाही. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. गाडी रस्त्याकडेला रेल्वे पटरी नजीकच्या शिवारामध्ये थांबवली. रक्तबंबाळ झालेला राणीचा मृतदेह गाडीतून ओढून बाहेर काढला. रस्त्यापासून काही अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी तिचा मृतदेह टाकला. त्यावर गाडीतून काढलेले इंधन टाकून तो मृतदेह पेटवून दिला. आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर आपल्याला कोणी पाहणार नाही याची काळजी घेत त्याने आपली 4 चाकी गाडी धाराशिवच्या दिशेने पळवली. धाराशिव नंतर बार्शी परंडा रोडवर जात असताना ज्या लोखंडी रॉडने राणीचा खून केलेला होता त्याला रक्ताचे डाग लागलेले होते. ते पाहून त्याने गाडी थांबवली आणि तो रॉड सीना नदीमध्ये फेकून दिला. आपण मोठ्या संकटातून बाहेर पडलो, या आनंदामध्ये अनिकेत कांबळे पुण्यामधील आपल्या घरी पोहोचला. गाडीमध्ये काही ठिकाणी रक्ताचे डाग पडलेले होते. ते त्याने पुसून घेतले. आपल्या अंगावरचे कपडे कचरा कुंडीमध्ये टाकून दिले. कोणताही पुरावा राहणार नाही याची त्याने काळजी घेतली होती. दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी ढोकी तालुका जिल्हा धाराशिव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रेल्वे पटरीजवळ अज्ञात महिलेचा जाळून खून केल्याची घटना झाल्याची खबर पोलीस पाटील राहुल वाकुरे यांनी ढोकी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यामध्ये अंदाजे 18 ते 23 वर्षीय वयाची जळीत महिला दिसून आली. त्याच्या कमरेखालील भाग, दोन्ही मांड्या पूर्णपणे जळालेल्या होत्या. त्याच्या पायामध्ये चांदीची चेन, पायाच्या बोटामध्ये जोडवे, हातामध्ये लाल रंगाचे गोट, अंगामध्ये पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस होता. तसेच तिचे तोंड रक्ताने भरलेले दिसून आले. या महिलेचे दोन्ही पाय शाबूत होते तर तोंड आणि डोक्याचा काही भाग जळालेला होता. या महिलेचा अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून खून केल्याचे दिसून आले. अशी माहिती दिल्यावरून पोलीस उपनिरीक्षक तांबडे यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 341/2025 कलम 103(1) 238 अन्वये गुन्हा नोंद केला. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी तत्काळ तपासाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतले. दैनंदिन बेपत्ता व हरवलेल्या नोंदीचा शोध तपशील हाती घेतला. जिल्ह्यासह राज्यभरातील आणि परिसरातील अन्य राज्यांमध्ये मृत महिलेचे छायाचित्र, ओळख पटवण्याकामे पाठवून दिले. याच दिवशी पुणे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांच्याकडे नोंद झालेली होती. त्यानुसार वाकड पोलिसांनी ढोकी पोलिसांच्याकडे अधिकची चौकशी करून तपासामध्ये समन्वय निर्माण केला. वाकड पुणे येथील विशाल चांगदेव गायकवाड, वय वर्ष 30, राहणार मसोबानगर, सम्राट चौक, वाकड, पुणे, याची पत्नी राणी विशाल गायकवाड, वय वर्ष 26, ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेली होते. ती घरी परत आली नसल्याची माहिती पोलिसांना दिली. जळीत महिलेचे छायाचित्र आणि बेपत्ता राणी गायकवाड एकच असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी
वाकड पोलिसांना दिली। आता मयत महिलेची ओळख पटलेली होते, त्यामुळे पोलिसांनी थेरगाव पुणे येथील खिवसरा विद्या मंदिराकडे तपास वळवला। शाळेच्या परिसरामधील कॅमेरा चित्रीकरण तपासले असता एका 4 चाकी गाडीजवळ राणी थांबल्याचे दिसून आले। परिसरातील नागरिकांना दोघांचे फोटो दाखवून माहिती घेतली असता ते दोघे नेहमी या ठिकाणी एकमेकांना भेटत असल्याचे उघड झाले। तर तो तरुण अनिकेत महादेव कांबळे, वय वर्ष 33, व्यवसाय वाहन चालक, राहणार पंचशील कॉलनी, लेन नंबर 1, गणेश नगर, वाकड, पुणे, मूळ राहणार नितळी तालुका, जिल्हा धाराशिव हा असल्याचे समजले। त्यावरून ढोकी पोलिसांनी तात्काळ वाकड पोलिसांच्याकडे संपर्क साधला आणि अनिकेत कांबळे हा या खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे, त्यास ताब्यात घेण्यासाठी आमचे पथक येत असल्याचे कळवले। दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी अनिकेत कांबळे यास ढोकी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पथकाने हजर केले। त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यास रीतसर अटक केली। त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सर्वप्रथम पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलिसांनी दरम्यानच्या तपास काळातील माहिती आणि चलचित्र दाखवताच अनिकेतने कोणतेही आडेवेडे न घेता पोलिसांना घटनाक्रम सांगितला। घटनास्थळावरील रक्तमिश्रित माती आणि आवश्यक पुरावे पुढील तपासणी कामे प्रयोगशाळेकडे पाठवलेले आहेत। गुन्ह्यामध्ये वापरलेली 4 चाकी वॅगनर गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे। या गाडीतील रक्त नमुने तज्ज्ञांच्या मदतीने मिळवण्यात पोलिसांना यश आलेले आहे। पुणे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक देसाई यांच्यासह ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे आणि त्यांच्या पोलीस पथकाने या गुन्ह्याच्या तपास कार्यामध्ये सहभाग नोंदवला।